नमस्कार. ॲक्चुअली व्हिडिओ मला हा 25 तारखेलाच बनवायचा होता. पण काही कारणास्तव माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला नाही. 24 तारखेचा जो कार्यक्रम झाला आपला महाराष्ट्राच्या वतीने जो कार्यक्रम घेण्यात आला होता. सर्व आपले जे जे-एस-एमचे साथी आहेत, जनता सरकार मोर्चाचे महाराष्ट्राचे जे काही लोकं आपले या कार्यक्रमाला आले होते आणि या कार्यक्रमासाठी खास करून आपले जे नेते लीडर आहेत देवेंद्र बल्लारा यांनी वेळ काढून आपल्यासाठी या ठिकाणी आले. मी त्यांचा देखील आभार व्यक्त करतो आणि महाराष्ट्रामधून जे काही आपले साथी आले होते, त्यांच्यासाठी पण मी त्यांचा आभार व्यक्त करतो. जो हा कार्यक्रम झाला, या कार्यक्रमाचं जे महाराष्ट्रामध्ये चाललं होतं, आपण सर्वांना माहिती आहे की काय चाललं होतं, काय नाही. ग्रुपिझम चाललं होतं. काही लोकांना म्हणजे गटबाजी करून काही लोकांना भडकवण्याचं काम चाललं होतं. तर हे आपले लीडर देवेंद्र भाई यांनी हे गोष्टी क्लिअर केल्या. बऱ्यापैकी ज्या लोकांचे गैरसमज होते, ते त्या ठिकाणी दूर झालेले आहेत, अशी मी आशा करतो. आणि संघटन मजबूत कसं होईल, यासाठी जे त्यांनी मार्गदर्शन आपल्याला केलं, याकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि संघटन कसं मजबूत होईल, हे एकदा याचा विचार करून प्रत्येकाने आपल्या जीवनातून दिवसातून एकदा 1 तास तरी संघटन वाढीसाठी काढला पाहिजे. असंच आमचे लीडर जनता सरकार मोर्चाचे जे आहेत देवेंद्र भाई, हे देखील हेच म्हणत आहेत. कर्जाचा विषय जो आहे, व्यवस्था परिवर्तन खूप मोठं अभियान आहे. व्यवस्था परिवर्तनासाठी आपल्याला सर्वांनी एकत्रित यावं लागणार आहे. नक्कीच आपल्याला याच्यातून यश मिळणार आहे. पण या जनता सरकार मोर्चाच्या मुद्द्यांमध्ये एक छोटासा मुद्दा जो आहे तो कर्जमुक्तीचा. जो कर्जासाठी आपण लढाई लढतोय प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये आपली टीम तयार करण्याचं काम सुरू आहे. तर हा विषय देखील तेवढाच महत्त्वाचा आहे, की कर्जदारांना जे काय आज त्रास सहन होत आहेत, यासाठी पण त्यांनी मार्गदर्शन केलं. पण विषय हा नाहीये. व्यवस्था परिवर्तन हा विषय आहे आणि कर्जाचा जो मुद्दा आहे तो छोटा आहे. त्यांनी सांगितलं आपल्याला, की आवेदन लगाना तो सिर्फ लोगों को जमा करने के लिए एक बस ज़रिया है. आवेदन हम जो लगा रहे हैं, वो लोगों को जमा करने के लिए, एक इकट्ठा करने के लिए हम लोग आवेदन का प्रक्रिया चला रहे हैं. हाच मेसेज त्यांनी आपल्याला दिलेला आहे. त्याच्यामुळं काय आहे, की लोकांनी आता याचाच गैरफायदा घेत आपापली दुकानं सुरू केलेली आहेत आणि ज्यांची दुकानं जे-एस-एमनी बंद केलेली आहेत, त्यांना आता त्रास व्हायला लागलेला आहे आणि ते आता म्हणतायत, की बाबा जे-एस-एममध्ये नवीन-नवीन दुकानं चालू व्हायला लागलेत, असं व्हायला लागलं, तसं व्हायला. तर मी या लोकांना सांगतो, की संघटित व्हा. लोकांची डोके भडकवू नका. कृपया करून मी हात जोडतो, की ही जी लढाई आहे आपली, ही खूप मोठी लढाई आहे. संघटन कसं वाढता येईल, कसं वाढेल याकडे लक्ष द्यावे. प्रत्येकाने आपल्या जीवनातला दिवसातला 1 तास नक्कीच द्यावा आणि जास्तीत जास्त लोक जोडण्याचं काम करावं. दुसरी गोष्ट महाराष्ट्रामध्ये जे कर्जाविषयी लोकं काम करणार आहेत किंवा करत आहेत किंवा करण्याची इच्छा आहे, त्यांनी कृपया करून आमच्याशी संपर्क साधावा. आम्ही त्यांना योग्य ते मार्गदर्शन देऊ, की कर्जाची लढाई कशाप्रकारे लढली जाईल किंवा काय करता येईल किंवा काय त्यांना माहिती पाहिजे किंवा मार्गदर्शन पाहिजे. ते पूर्णपणे आमच्या टीमकडून त्यांना पूर्ण मार्गदर्शन दिलं जाईल. याची एक नोंद घ्यावी आणि ज्या लोकांना कर्जाविषयी माहिती किंवा कर्जासाठी काम करायचं असेल, तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आणि महाराष्ट्रभर आम्ही हे लोकं तयार करणार आहोत आणि जनता सरकार मोर्चाचं संघटन कसं वाढेल, याकडे एक आपण वैयक्तिकरित्या लक्ष दिलं पाहिजे. 24 तारखेला जो कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमाच्या नंतर डॉक्टर देवेंद्र बल्लारा यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये जे काही डिस्प्यूट्स होते, आपले जे चालले होते आजपर्यंत, त्या डिस्प्यूट बाबत त्यांनी माहिती घेतली आणि त्यावरती त्यांनी ते आपले विचार मांडले, की जो कोणी WhatsAppवरती काम करतोय, तो WhatsAppवरच राहू दे. ते निकम्मा आहे. जो WhatsApp पे बैठ के काम कर रहा है, ग्रुपबाजी कर रहा है, किसी को निकाल रहा है या ऐड कर रहा है, ये सब जो कामें हो रहे, ये निकम्मे लोगों का काम है. ऐसे लोगों को उन्हें वैसे रहने दो. हे अशा अशा प्रकारे त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं. दुसरी गोष्ट जे काम करणार आहेत, त्या लोकांचा एक ग्रुप वेगळा बनवा. जे WhatsApp युनिव्हर्सिटीवर खेळणारे आहेत किंवा WhatsApp युनिव्हर्सिटीला फक्त तिथं WhatsAppवरच काम करणारे असतील, या लोकांचा एक ग्रुप वेगळा बनवा म्हटले. खरं काम करणाऱ्या लोकांचा एक ग्रुप वेगळा असेल आणि WhatsAppवर राहून फक्त ॲडमिन बनण्यासाठी जर कोणी काम करत असेल, तर त्यांना तसेच त्या ठिकाणी राहू दे. क्लिअरली निर्देश त्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत. प्लस यामध्ये अजून एक गोष्ट अशी झालेली आहे, की रोजगार अभियानावरती जे लोकं आता डिस्प्यूट क्रिएट करत होते, या लोकांना त्यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे, की कर्जाचा विषय हा तुमचा नाहीये. तुम्ही रोजगार अभियानावरती काम करावं आणि त्यांना त्या ठिकाणी त्यांना काम करण्याचे निर्देश त्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत. दुसरी गोष्ट कर्जाविषयी
जी काही टीम तयार करायची असेल किंवा जी काही लढाई लढायची असेल ती पूर्णपणे जबाबदारी आपल्या टीमकडे त्या ठिकाणी सोपवण्यात आलेली आहे. तर हा जो कार्यक्रमाचा जो समारोप झाला, यासाठी खरंच मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो देवेंद्र बल्लारा यांचे आणि आलेल्या सर्व पाहुण्यांचे, सर्व साथीदारांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. इथून पुढची जी लढाई लढली जाईल, ती पूर्ण ताकदीने आणि एकदम जोरात आणि जोमाने लढली जाईल. 5 तारखेला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपण घेत आहोत कर्जदारांसाठी 1 दिवसीय मार्गदर्शन. मित्रांनो, कर्जाच्या समस्येमुळे अनेक लोक त्रस्त झालेले. वाढती बेरोजगारी, वाढते आत्महत्येचे प्रमाण या सर्व रोखण्यासाठी आम्ही छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 5 मे 2024 रोजी कामगार कल्याण भवन या ठिकाणी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कर्जदारांसाठी मार्गदर्शन, जे काही अडचणी आहेत बँकांबाबतीत जे काही प्रश्न तुम्हाला निर्माण होत आहेत किंवा बँका इनलीगल पद्धतीने तुमच्यावरती कारवाई करतात किंवा तुम्हाला रिकव्हरी एजंट त्रास देत आहेत किंवा तुम्हाला 13-2 ची नोटीस आली, 13-4 ची नोटीस आली, जप्तीची ऑर्डर आलेली आहे, जप्तीची नोटीस आलेली आहे. तर या बाबतीत तुम्ही कसा प्रॉब्लेमला फेस कराल, कसं तुम्ही यांच्याशी फाईट करू शकता, या बाबतीत तुम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन 1 दिवसासाठी आम्ही करणार आहोत. तर नक्कीच तुम्ही या कार्यक्रमाला अवश्य यावं, हीच विनंती करतो. धन्यवाद.